नवी मुंबईमध्ये नायिकांनी एक हाती सत्ता मिळवून दिलेली आहे। घोड्यासोबतचा व्हिडिओ नायिकांकडून पोस्ट करण्यात आलाय। महत्त्वाची पोस्ट, महत्त्वाची अपडेट, शिंदेंचे घोडे गायब करण्याचा। प्राची अनेक दिवसांपासून आपण बघतोय या दोघांमधलं युद्ध आपण बघतोय। खरं तर एकमेकांवर टीका करण्यात येते, आरोप प्रत्यारोप होत आहेत, उत्तरं देण्यात येत आहेत। आज निकाल लागलेले आहेत, मतदानाचा दिवस काल झाला, आज निकाल लागलेत आणि त्यानंतर सुद्धा शिंदेंचे घोडे गायब करण्याचा इशारा दिला होता। आणि आता गणेश नाईकांनी एक पोस्ट शेअर केली आहे। गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंना डिवचलेलं आहे। नक्कीच आपण पाहिलं, निवडणुकीच्या आधी नाईक आणि शिंदेंमध्ये चांगली जुगलबंदी रंगलेली होती आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं होतं। शिंदेंचे घोडे गायब करण्याचा त्यांनी इशारा दिला होता आणि आता विजय मिळाल्यानंतर गणेश नाईक यांनी घोड्यासोबतचा हा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे। एक प्रकारे शिंदे सेनेला आणि शिंदेंना खास करून हा एक त्यांच्यावर टीका किंवा त्यांना इशारा म्हणता येईल। शिंदेंचे घोडे गायब करण्याचा त्यांनी इशारा दिला होता आणि त्यानंतर विजयानंतर आज त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे। यावर आता शिंदे गटाकडून काय प्रतिक्रिया समोर येते श्यामल, ते पण पाहावं लागणार। नक्कीच, कारण निवडणुकांच्या आधीपासूनच या दोन्ही नेत्यांमध्ये युद्ध सुरू होतं, वाद सुरू होते, ठाण्यातलं राजकारण तापलं होतं, नवी मुंबईतलंही तसंच काहीसं होतं आणि आता निकाल लागल्यानंतर देखील या दोघांचेही, दोन्ही नेत्यांचे वाद तसेच आहेत असंच चित्र आहे। मुंबईतलं सध्या आपण दृश्य पाहतोय। मुंबईत 227 जागांवर लढती होत्या। तर आपण पाहतोय मुंबईमध्ये 227 जागांचं जे चित्र आहे ते आपल्या समोर आहे। ठाकरे सेनेला 64 जागांवर आघाडी मिळवण्यात यश आलेलं आहे। मुंबईतली निवडणूक, महानगरपालिका निवडणूक ही फारच महत्त्वाची मानली जाते। मनसेला 9 जागांवर अद्याप तरी यश मिळालेलं आहे। मात्र ठाकरे आणि मनसे एकत्र आल्यानंतर फार काही वेगळी जादू ते करू शकलेले नाहीयेत, हे या निकालातून समोर येताना पाहायला मिळतं। इकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाला तर खातं देखील मुंबईमध्ये अद्याप उघडता आलेलं नाहीये। मुंबईमध्ये 227 जागांवर काल मतदान झालेलं आहे। काँग्रेसला 13 जागांवर या ठिकाणी अद्याप तरी विजय मिळवता आलेला आहे। 13 जागांसह काँग्रेस आघाडीवर आहे।